अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मनासारखी नोकरी किंवा नोकरी मिळण्यासाठी कोणती सेवा करावी। सॉरी, अर्थात आपण अनेक ठिकाणी ऐकत असतो बघा की माझा मुलगा घरीच बसून आहे, त्याला नोकरी मिळत नाही आहे, त्याच्या मनासारखी नोकरी मिळत नाही। अर्थात त्याचं शिक्षण वगैरे सगळं पूर्ण झालं आहे, त्याचे सगळे क्लासेस पूर्ण झालेले आहेत, पण त्याला जॉब मिळत नाही आहे। म्हणजे त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे, अर्थात प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा असतात, त्या अपेक्षेप्रमाणे त्याला जॉब मिळत नाही आणि तो इंटरव्ह्यू पण देत आहे, पण त्या इंटरव्ह्यूमध्ये तो सततचं त्याला अपयश येत आहे, म्हणजेच मनासारखी नोकरी त्याला मिळत नाही आहे। बघा, आपण अनेक ठिकाणी ऐकतो की माझा मुलगा घरी बसून आहे किंवा नोकरी नाही आहे म्हणून त्याचं लग्न देखील ठरत नाही आहे, असं देखील आपण ऐकतो। म्हणूनच नोकरी मिळण्यासाठी किंवा नोकरी लागण्यासाठी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी ही अतिशय प्रभावशाली सेवा आपल्याला सांगितली आहे, जी सेवा फक्त अखंड 40 दिवस आपल्याला करायची आहे। तर ही सेवा अतिशय साधी सोपी आहे। ज्याला पण नोकरीचे प्रॉब्लेम आहेत, नोकरीमध्ये अडथळे येत आहेत, त्यांनी ही सेवा आवर्जून करा। असंख्य स्वामी भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे। तर ही सेवा आता पहिल्यांदा बघा, ही सेवा कोणी करायची? ज्याला पण नोकरीचे प्रॉब्लेम आहेत त्याने ही सेवा करायचीच आहे। तर लेडीज असो जेंट्स असो, आता ही सेवा कधी करायची? तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून ही सेवा चालू करू शकता, पण अखंड 40 दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे, खंडन पडू द्यायचं नाही। तर पहिल्यांदा गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे? तर गुरुवारी आता ही सेवा बघा, तुम्ही कोणीही कोणासाठीही करू शकता। म्हणजे आईने मुलासाठी, माझ्या मुलाला नोकरी लागावी म्हणून ही सेवा केली तरी चालेल, वडिलांनी माझ्या मुलाला ही नोकरी मिळावी म्हणून ही सेवा केली तरी चालेल, कोणीही कोणासाठीही ही सेवा करू शकतं। अर्थात त्या मुलीने, त्या मुलाने देखील स्वतः मला नोकरी मिळावी म्हणून ही सेवा करू शकतं। तर पहिल्यांदा कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे। आता जर लेडीज असाल, म्हणजे तर तुम्हाला मासिक धर्ममध्ये आला, ही सेवा करत असताना मासिक धर्म आला, तर ते 4-5 दिवस तुम्हाला जोपर्यंत, म्हणजे जेवढे दिवस तुम्हाला त्रास होतोय ते सगळे दिवस स्किप करायचे आणि त्यानंतर आता तुमचे 12 दिवस झालेले आहेत सेवेचे आणि 13व्या दिवशी तुम्हाला जर मासिक धर्म आला, तर जेवढ्या दिवसापर्यंत तुम्हाला त्रास होत आहे तेवढे दिवस स्किप करायचे आणि त्याच्या पुढे 13वा दिवस काउंट करायचा। तर अशा प्रकारे स्त्रियांनी सेवा करायची। तर विटाळ सुतक आलं तरी सुद्धा असंच करायचं। तर कोणत्याही गुरुवारी तुम्हाला पहिल्यांदा कोणत्याही गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, महाराजांची, स्वामींची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची। आता कशी करायची? तर स्वामींना पहिल्यांदा अभिषेक घालायचा, त्यानंतर संकल्प करायचा आहे आपल्याला। तर संकल्प कसा करायचा सगळ्यांना माहीत आहे। उजव्या हातावरती पाणी घ्यायचं, त्यावरती थोड्या अक्षता ठेवायच्या, पहिल्यांदा बसण्यासाठी आसन घ्यायचं, आसनावर बसायचं आणि मग हे सगळं करायचं। देवाची पूजा करायची, स्वामींची पंचोपचार पूजा करायची, त्यानंतर तुम्हाला हे सगळं करायचं। त्यानंतर आता सगळी पूजा वगैरे तुमची झालेली आहे, त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा। आता संकल्प काय करायचा की पहिल्यांदा उजव्या हातावरती पाणी घ्यायचं, त्यानंतर थोडंसं अक्षता घ्यायच्या, त्यानंतर एक फूल घ्यायचं आणि तुम्हाला संकल्प करायचा की मी स्वतःचं नाव घ्यायचं। आता मी म्हणून दाखवते, मी मेघा काश्यप गोत्राची। आता तुम्हाला जर गोत्र माहीत असेल तुमचं तर त्या गोत्राचं नाव घ्या, जर माहीत नसेल तर काश्यप म्हणा। काश्यप गोत्राची मी माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा अखंड 40 दिवस करत आहे। ही सेवा माझ्याकडून पूर्ण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे। आता तुमची इच्छा काय आहे? तुम्हाला मनासारखी तुमच्या नोकरी मिळावी, जे नोकरीमध्ये अडथळे येत आहेत ते पूर्ण, म्हणजे अडथळे निघून जावेत आणि मला माझ्या मनासारखी नोकरी मिळावी। तर असा संकल्प तुम्ही करायचा आहे आणि जी काही अखंड 40 दिवसाची सेवा आहे ती निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण होऊ दे। तर असं बोलायचं आणि ते जे पाणी आहे ते एखाद्या खाली डिशमध्ये सोडून द्यायचं। आता संकल्प केलेलं जे ते पाणी आहे ते तुम्ही झाडाला घालू शकता। तर हा झाला संकल्प। त्यानंतर गुरुवारपासून तुम्हाला दररोज, अर्थात आपण दररोज नित्यसेवा तर करत असतो,
तुम्हाला दररोज अखंड 40 दिवस नित्यसेवा करायची आहे। स्वामींची नित्यसेवा सगळ्यांना माहीत आहे। दररोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, 11 माळी जप, त्याचबरोबर तारक मंत्र आणि महाराजांची आरती, महाराजांना नैवेद्य, हे सगळं महाराजांना दाखवायचं आहे। म्हणजे दररोजची जी नित्यसेवा आहे थोडक्यात ती दररोजच्या दररोज करायची आहे। त्यानंतर नित्यसेवेबरोबर आणखी 2 सेवा परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेल्या आहेत, त्या सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत। तर आता नित्यसेवा झाल्यानंतर तुम्हाला 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे। आता श्री सुक्ताचं पठण कधी करायचं, जर तुम्हाला सकाळी शक्य असेल, आता नित्यसेवा झाल्यानंतर त्याच वेळी जर तुम्हाला ह्या 2 सेवा शक्य असतील तर केल्या तरी चालतील, पण जर नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील या सेवा करू शकता। म्हणजे नित्यसेवा सकाळी आणि या 2 सेवा संध्याकाळी असं केलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला वेळ नसेल तर। पण एकाच बैठकीत जर या सेवा तुम्ही केल्या तर अतिशय उत्तम। तर सकाळी नित्यसेवा तुम्हाला दररोज करायची आहे। त्यानंतर तुम्हाला 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे। त्यानंतर दुसरी सेवा जी आहे ती म्हणजे गायत्री मंत्र। गायत्री मंत्राची ताकद खूप मोठी आहे, श्री सुक्ताची ताकद त्याहून मोठी आहे। त्याचबरोबर आता गायत्री मंत्राचं काय करायचं, गायत्री मंत्राचं तुम्हाला 10 माळी जप करायचा आहे। बघा तुम्हाला काय काय सेवा करायच्या आहेत। नित्यसेवा म्हणजे नित्यसेवेमध्ये दररोज श्री स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, 11 माळी जप म्हणजे स्वामी समर्थांचा 11 माळी जप, तारक मंत्र आणि महाराजांना नैवेद्य, महाराजांची आरती, हे आपली नित्यसेवा असते। तर ही नित्यसेवा दररोजच्या दररोज करायची। त्याचबरोबर 16 वेळा तुम्हाला श्री सुक्ताचं पठण करायचं, त्याचबरोबर 10 माळी गायत्री मंत्राचा जप करायचा। एवढ्याच सेवा तुम्हाला करायच्या आहेत, पण अखंड 40 दिवस करायच्या आहेत। पण या सेवा करताना मनापासून करा, मनात श्रद्धा भक्तिभाव ठेवून करा, स्वामींना पूर्ण मनापासून शरण जा आणि मग या सेवा चालू करा। उगाच कोणी सांगतंय म्हणून या सेवा, मला नोकरी मिळू दे म्हणून या सेवा करू नका। तुमचं मन त्यात पूर्ण मग्न झालं पाहिजे, मनापासून या सगळ्या सेवा करा। आता ह्या सगळ्या सेवा तुम्हाला अखंड 40 दिवस करायच्याच आहेत। आता सुतक विटाळ आलं, मासिक धर्म आला तर काय करायचं हे देखील मी सांगितलेलं आहे। तर अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे, करून बघा। खरंच तुमच्या नोकरीमध्ये जर खरंच अडथळे येत असतील, तुम्हाला नोकरी मिळायला खूप त्रास होत आहे, भरपूर ठिकाणी शोध म्हणजे प्रयत्न करताय, इंटरव्ह्यू देताय, पण काहीच घडेना किंवा नोकरी मिळेना, तर ही सेवा करा, प्रयत्न देखील करा। पण त्या प्रयत्नांना आपल्या नशिबाची देखील साथ लागते, म्हणून आपल्या महाराजांची आणि आपलं नशीब हे आपले महाराज घडवत असतात, म्हणून आपल्याला या सेवा देखील करायच्या आहेत। तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।